सायकल चालवताना सुरुवातीला खूप ताकद लावावी लागते, पण नंतर जसजसं सायकल पुढे जाते तसतसं लावायची ताकद हळूहळू आपल्याला कमी करावी लागते आणि कमी ताकदीमध्ये सुद्धा सायकल वेगानं पळायला लागते। हे तुम्ही सुद्धा अनुभवलंय का? हे कशामुळे घडतं? तर याचं कारण आहे न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन, न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम। हा नियम काय सांगतो? जोपर्यंत कोणतंही बाह्य असंतुलित बल कार्य करत नाही तोपर्यंत वस्तू आहे त्या अवस्थेमध्ये राहण्याचा प्रयत्न करते। म्हणजेच आहे ती अवस्था आयदर स्टेट ऑफ रेस्ट और स्टेट ऑफ मोशन ही कंटिन्यू करते, अवस्थेमधल्या बदलाला विरोध करते। त्यामुळेच सायकल जेव्हा सुरुवातीला स्थिर स्थितीमध्ये असते, रेस्ट पोझिशनला असते, तेव्हा जास्त फोर्स अप्लाय करावा लागतो, कारण ती मोशन मध्ये जायला विरोध करत असते। पण एकदा ती गतिमान झाली, एकदा ती मोशन मध्ये गेली की मात्र सायकलला कमी फोर्स अप्लाय केला, पेडल हळूच मारले तरी सुद्धा चालतं, कारण तिला आपल्याला आहे त्या अवस्थेत ठेवायचंय, मोशन मध्येच ठेवायचंय। अशाच पद्धतीच्या संकल्पना समजून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।